दिंडोरीच्या जागेवरून इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। दिंडोरीच्या जागेवरती माकपनं दावा केलेला आहे। दिंडोरीची जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढणार असल्याचा इशारा गावित यांनी दिलाय। शरद पवारांनी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवरती लढणार असल्याची घोषणा केलेली होती, मात्र आता माकपनं या जागेसाठी आग्रह धरलाय। सगळ्यांना समान पद्धतीने आणि न्याय हक्काने प्रत्येकाला वाट्याला काही जागा दिल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी कोण निवडून येईल ह्याचं पण परीक्षण करून त्या ठिकाणी तशा प्रकारच्या त्या पक्षाला प्राधान्य दिलं पाहिजे। आणि एवढं झाल्यानंतरही जर दिंडोरीची लोकसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दिली नाही तर आमची जी तीव्र मागणी आहे ती आमची ठेवून आम्ही आमच्या केंद्रीय कमिटीला आम्ही हे सर्व कळवू। आणि मागच्या वेळेस आपल्याला पण माहीत आहे त्यांनी असंच आडमुठेपणा केला, आम्ही उभे राहिलो आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। त्याच्या अधिकाराने त्याच्या कृतीप्रमाणे त्यांना त्या जागा मिळाल्या पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।